सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोली. विषय परिसर अभ्यास 1. विषय शिक्षिका श्रीमती जयश्री वाघमारे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पर्यावरणाचे संतुलन यातील भाग पहिला पाहिला. आता आपण भाग दुसरा पाहणार आहोत. मग आता अन्नसाखळी हा भाग आपण पाहत होतो. मग आता निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या अन्नसाखळ्या असतात आणि यातील अन्नसाखळीमधील जर एक जरी कडी नष्ट जर झाली तर अन्नसाखळी टिकत नाही, हे आपण आत्तापर्यंत पाहिलं. मग आता विविध अन्नसाखळ्या ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला अन्नजाळं तयार होतं. मग आता या अन्नजाळ्यामध्ये उंदीर आणि आळी हे आता कोणत्या अन्नसाखळ्यांचे घटक आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. मग आता उंदीर आणि आळी म्हटल्यानंतर उंदराला कोण खातं, तर उंदराला साप खातो आणि मग आळीला नाकतोडे, चिमण्या खातात. म्हणजेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उंदीर आणि आळी हे सुद्धा अन्नसाखळीचाच एक भाग आहे. मग आता एकच सजीव वेगवेगळ्या अन्नसाखळ्यांचा घटक असू शकतो आणि त्याच्यामुळे अन्नजाळं निसर्गामध्ये तयार झालेलं आहे. मग आता अन्नसाखळीतील प्रमुख घटक कोणता, तर अन्नसाखळीतील महत्त्वाचा सगळ्यात मुख्य घटक म्हटल्यानंतर वनस्पती. मग आता वनस्पती म्हटल्यावरती स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारी सजीव घटक. आता प्रत्येक सजीव हा पर्यावरणातूनच अन्न घेत असतो आणि प्रत्येक सजीवाला लागणारे जे अन्न आहे हे लागणारे अन्नसुद्धा पर्यावरणातूनच मिळते. आता पर्यावरणामध्ये अनेक प्राणी आहेत. मग काही प्राणी जे आहेत फक्त वनस्पती खातात आणि वनस्पती खाणारे जे प्राणी आहेत हे प्राणी या प्राण्यांना इतर प्राणी खाऊन जगतात. म्हणजेच थोडक्यात वनस्पती खाणारे जे प्राणी आहेत या प्राण्यांना दुसरे प्राणी खाऊन जगत असतात. मग वनस्पती काय करते, तर वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. मग वनस्पती पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करते आणि सूर्यप्रकाशात स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की वनस्पती ही अन्नसाखळीतील मुख्य घटक आहे आणि त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या मदतीनेच वनस्पती अन्न तयार करते आणि आपण त्या वनस्पतीचा सुद्धा आपण सेवन करत असतो. आता थोडक्यात जर आपण बघितलं तर पर्यावरणामध्ये अनेक अन्नसाखळ्या तयार झालेल्या असतात. मग आता ह्या पर्यावरणामध्ये अनेक अन्नसाखळ्या तयार झाल्यामुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळतं. मग त्यामुळे पर्यावरणातील जे सजीव घटक आहेत या प्रत्येक सजीव घटकाला अन्न मिळतं आणि तो जगत राहतो. मग आता पालापाचोळा आहे, प्राण्यांची मृत शरीरे आहेत, मलमूत्र आहेत, हे पदार्थ कुजवण्याचं जे काम आहे हे सूक्ष्मजीव करत असतात आणि हे सूक्ष्मजीव जे आहेत हे मातीमध्ये असतात आणि त्याच्यामुळे वनस्पतीला वाढण्यासाठी जे पोषक घटक आहेत हे पोषक घटक जे आहेत हे ह्या मातीतूनच मिळत असतात. म्हणजे त्यांचा वापर करून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असते. मग अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरणातील जर प्रत्येक सजीव
जिवंत जर राहत असेल तर विघटन करता येईल अशा पदार्थापासून सुद्धा सूक्ष्मजीव खत तयार करतात. मग उदाहरण जर पाहिलं आपण तर गांडोळापासून पण खत तयार केलं जातं. सेंद्रिय खत आहे. जर गावाबाहेर जर एखादी मोकळी जागा जर असेल तर त्या ठिकाणी सगळ्या गावकीचा कचरा जो आहे तो त्या मोकळ्या जागेत टाकला जातो आणि त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार केलं जातं आणि मग असं जे खत आहे ते खत शेतीसाठी वापरलं जातं. याचाच अर्थ असा आहे की जमिनीतील पदार्थाचा वापर करून वनस्पतीची वाढ केली जाते आणि प्राणी आणि वनस्पतीचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ जे आहेत हे पुन्हा जमिनीमध्ये जातात. म्हणजेच हे पर्यावरणातील महत्त्वाचं चक्र आहे. मग अशा गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला पर्यावरणाचं संतुलन राखणं आवश्यक आहे. आता याशिवाय पर्यावरणामध्ये आपल्याला जलचक्रामुळे सुद्धा सर्व सजीवांना काय होतं? पाणी मिळतं. मग आता जलचक्र म्हणजे नेमकं काय? तर जलचक्र म्हणजे काय? तर पृथ्वीवरील नदी, नाले, तलाव, सरोवर हे जे घटक आहे या घटकांमुळे काय होतं? पाण्याच्या पृष्ठभागाचं जे आहे हे उष्णतेमुळे, सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे बाष्पीभवन होतं आणि मग ती वाफ जी आहे ती वाफ आकाशात जाते. आकाशात गेल्यानंतर पुन्हा त्याचे ढग तयार होतात आणि ढग तयार झाल्यानंतर त्या ढगांना ज्या वेळेला पुन्हा थंड हवा लागते मग त्यावेळेला पुन्हा पावसाच्या रूपाने ते पाणी पुन्हा जमिनीवर परत येते. म्हणजे ही जी क्रिया आहे ही वाफ होणे व आकाशात जाणे, पुन्हा त्याचे ढग तयार होतात, ढगाला थंड हवा लागली की पुन्हा ते पाण्याच्या रूपामध्ये पावसाच्या थेंबाने ते जमिनीवर पुन्हा परत येणे. म्हणजेच याचा अर्थ की या जलचक्रामुळे पर्यावरणामध्ये असणारे सर्व सजीव आहेत त्यांना सतत पाणी मिळत राहतं. दुसरं जर सांगायचं म्हटलं तर सजीव घटक जे आहेत हे सजीव घटक श्वसन करत असतात. मग आता आपण काय करतो? हवेतील ऑक्सिजन घेतो. श्वसन म्हणजे श्वसनावाटे श्वास घेताना ऑक्सिजन घेतो आणि श्वास सोडताना आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो. मग ज्या वेळेला आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो त्यावेळेला वनस्पती ऑक्सिजन सोडते आणि कार्बन डायऑक्साईड घेते. म्हणजे थोडक्यात श्वसन सतत, सजीवांचं श्वसन हे सतत चालू असतं आणि त्याच्यामुळे श्वास सोडणे आणि श्वास घेणे ही क्रिया जी आहे ही सजीव श्वसनासाठी वातावरणामध्ये असणाऱ्या घटकांचा वापर करते आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला वनस्पती कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर करते आणि त्याचा अन्न तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो आणि मग जेव्हा वनस्पती कार्बन डायऑक्साईडचा वापर करते आणि ऑक्सिजन सोडते त्यावेळेला सजीव घटक ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि हे चक्रसुद्धा सतत सोडणे आणि घेणे म्हणजे श्वास सोडणे आणि श्वास घेणे ही क्रिया सतत चालू असते आणि त्याच्यामुळे हे सुद्धा एक नैसर्गिक चक्र आहे. पर्यावरणामध्ये जर आपण बघितलं तर पर्यावरणामध्ये सुद्धा सजीव निर्जीव अशी देवाणघेवाण सतत होत असते आणि त्यामुळे पर्यावरणातील ज्या अन्नसाखळ्या आहेत त्या अबाधित राहतात. म्हणजे पर्यावरणामध्ये सुद्धा अनेक चक्र आहेत. मग सजीवांमध्ये देवाणघेवाण चालते, सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये सुद्धा देवाणघेवाण होत राहते आणि याच्यासाठी पर्यावरणामधील अन्नसाखळ्यासुद्धा अबाधित राहतात. म्हणजे सजीव निर्जीव अशी जी देवाणघेवाण होत राहते त्यामुळे पर्यावरणातील अन्नसाखळ्यासुद्धा अबाधित राहतात आणि पर्यावरणामध्ये असणारी ही जी चक्र आहेत
ही चक्र अखंडपणे चालू राहतात आणि त्याच्यामुळे या चक्रांमुळे पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं. जर समजा मानवाने हस्तक्षेप जर केला नाही तर ही चक्र खंडित होत नाही आणि मग पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये मानव हस्तक्षेप करतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणातील चक्र ही खंडित होतात आणि पर्यावरणाचं संतुलन बिघडलं जातं. थोडक्यात मानव काय करतो, स्वतःला मोकळी जागा पाहिजे घर बांधण्यासाठी किंवा मग कारखाने उभारण्यासाठी, उद्योगधंदे वाढवण्यासाठी, याच्यासाठी जंगलतोड करत असतो, वृक्षांची तोड करत असतो आणि मग त्याचा वापर तो कारखाने उभारण्यासाठी, मोठमोठे घरं बांधण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा वापर करतो. एवढंच नाही तर मोठमोठे कारखाने उभारल्यामुळे त्या ठिकाणी कारखान्याचा येणारा धूर यामुळं हवेचं प्रदूषण होतं आणि मग वायू प्रदूषण झाल्यामुळे सुद्धा या पर्यावरणामध्ये असणारे जी चक्र आहेत ही खंडित होतात आणि मग पर्यावरणाचं संतुलन बिघडलं जातं. जंगलतोड केल्यामुळे किंवा मग मोकळी जागा केल्यामुळे त्या ठिकाणी जो पाऊस पडणारा असतो किंवा त्या ठिकाणी पाऊस पडत नाही आणि मग अशा वेळेला सुद्धा चक्र जी आहेत ती खंडित होतात आणि पर्यावरणाचं संतुलन बिघडतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे पर्यावरणाचं संतुलन चांगलं राखलं जावं यासाठी सर्व सजीवांचं अस्तित्व आणि पर्यावरणाचं संतुलन टिकून राहणं गरजेचं असतं. पुढे दिलेला जो काही स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाचे प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि ते स्वाध्याय सोडवायचा आहे.